एका महिन्यात 10 किलो वजन कमी केलं। बऱ्याच बायकांना असा गैरसमज आहे की त्या उपाशी राहतील किंवा उशिरा खातील तर त्या बारीक होतील। हा एवढंच खा आणि तेवढंच खा आणि लंचला हेच आणि डिनरला तेच आणि कॅलरीज आणि बिलरीज मोजत बसायची अजिबात गरज नाही। तर मग ते कधी पोट कमी झालं हे कळलंच नाही। आमचं लग्न येतंय म्हणून मला वजन कमी करायचं आहे, आमचं कॉलेज फंक्शन येतंय म्हणून मला वजन कमी करायचं आहे, पुढचे काही महिने मी या गोष्टी प्रामाणिकपणे अजिबात खाणार नाही असा जर तुमचा सिरियसनेस असेल तरच हा व्हिडिओ बघा, नाहीतर उगाच तुमचा वेळ वाया घालवू नका। नमस्कार, मी प्रतीक्षा। मी फिटनेस या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओज बनवते। जर तुम्हालाही छान फिट व्हायचं असेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वरती दाबायला विसरू नका। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी माझी फॅट लॉस जर्नी स्टार्ट केल्यानंतर सुरुवातीला अशा कोणत्या सवयी लावून घेतल्या ज्यामुळे माझ्या जाडीचा अंत झाला आणि अजूनही मी त्या सवयींमुळेच फिट आहे, हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पॉइंट फर्स्ट, सुरुवातीला मी जे तुम्हाला सांगितलं, जर तुमचा त्या लेवलचा सिरियसनेस नसेल तर हा व्हिडिओ बघूच नका। तसंच आमचं लग्न येतंय म्हणून मला वजन कमी करायचं आहे, आमचं कॉलेज फंक्शन येतंय म्हणून मला वजन कमी करायचं आहे, पुढच्या महिन्यात मला त्या ड्रेसमध्ये फिट दिसायचं आहे किंवा मला स्लिम दिसायचं आहे, असली क्षुल्लक कारणं असतील तर तुम्ही योग्य पद्धतीने वजन कमी करू शकणार नाही आणि चांगला रिझल्टही मिळवू शकणार नाही। कारण जे लोक वर्षानुवर्ष फिटनेसमध्ये आहेत ना, त्यांना जर विचाराल की तुम्ही का जिम जॉईन केली, का तुम्ही योगा क्लास जॉईन केला, का तुम्ही हे सगळं करता, तर त्यांचं डे 1 पासून एकच उत्तर असतं, ते म्हणजे मला फिट व्हायचं आहे। एकदा का तुमचं हे इंटेन्शन असलं ना की मला कोणत्याही परिस्थितीत फिट व्हायचं आहे, तर मग काय बॉडी शेप आणि सेक्सी दिसणं हे सेकंडरी आहे आणि ते सगळं ऑटोमॅटिक होऊन जातं, लक्षात ठेवा। त्यामुळे मला स्लिम दिसायचं आहे आणि मला सेक्सी दिसायचं आहे, मला दिसण्यासाठी फिटनेसमध्ये मी उतरले किंवा जिम जॉईन केलंय, हे जर तुमचं इंटेन्शन असेल तर तुम्ही जास्त काळ फिटनेसमध्ये टिकू शकणार नाही, लक्षात ठेवा। 25 नंतर प्रत्येक स्त्रीच्या शरीरात मसल मास कमी व्हायला लागतं, बोन डेन्सिटी रेड्यूस होते, स्ट्रेंथ कमी होते आणि स्टॅमिना सुद्धा कमी होतो आणि हे सगळे प्रॉब्लेम 30 नंतर जाणवायला लागतात। तेव्हा समजतं की फक्त शेपमध्ये राहण्यासाठी किंवा दिसायला छान दिसण्यासाठी नाही, तर आपण फिट राहण्यासाठी आणि हेल्थसाठी जिमला गेलं पाहिजे। मी तर पोटाचा विषय सोडून दिलेला की मला असं वाटायचं की हे पोट कधी कमीच होत नाही, जाऊ दे, आपल्याला फिट होण्याशी मतलब आहे असं म्हणून मग ती कन्सिस्टन्सी ठेवली आणि नंतर मग ते कधी पोट कमी झालं हे कळलंच नाही। आपल्या जाडीमुळे डायबिटीज, हायपरटेन्शन आणि कोलेस्ट्रॉल हे असले सगळे प्रॉब्लेम जर तुम्हाला नको असतील तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्ही मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या नक्की फॉलो करा। पॉइंट नंबर 2, आता इथं तुम्हाला कोणताही डाएट फॉलो करायचा नाहीये, एवढंच खा आणि तेवढंच खा आणि लंचला हेच आणि डिनरला तेच आणि कॅलरीज आणि बिलरीज मोजत बसायची अजिबात गरज नाही। कारण ह्या तुमच्या छोट्या छोट्या लढाया आहेत, ह्या तुम्हाला लढाव्या लागतील। लढाया हो लढाया, स्वतःशीच असलेल्या तुमच्या स्वतःच्या लढाया। जेव्हा मी माझ्या फॅट लॉस जर्नीला सुरुवात केली तेव्हा मी 2 चांगले बदल घडवले, ज्या सवयी माझ्या अजूनही आहेत आणि ज्यांच्यामुळे मला प्रचंड फायदा झाला आहे आणि माझ्या बॉडीमध्ये कधीच एक्सेस फॅट जमा होत नाही। सवय पहिली, सूर्यास्तानंतर काही खायचं नाही। तुमचं जे काय डिनर असेल ते संध्याकाळी 7च्या अगोदर खायचं। ही सवय इतकी भारी आहे, सांगतो तुम्हाला, सुरुवातीला खूप त्रास झाले हे फॉलो करताना। पहिले 15 दिवस असं वाटायचं काय करतेय जगात नसलेलं असं वाटायचं, पण याच्यामुळे प्रचंड फायदे झाले आणि आता असं वाटत नाही की अजूनही आपण हे करतोय, अजिबात नाही। हे करताना खूप आनंद वाटतो आणि याचे भरपूर फायदे आहेत। याच्यावरती मी एक मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, ती जाऊन तुम्ही ऐकल्याशिवाय तुम्हाला याचं महत्व कळणारच नाहीये। आता मी तर सगळं सांगत बसणार नाही कारण ते सांगाल तितकं कमी आहे त्या विषयाबद्दल। त्यासाठी मी एक मोठा व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, ती जाऊन नक्की चेकआउट करा। आपलं वजन का वाढतंय हे एकदा का आपल्याला समजलं ना की त्यावरही सोल्युशन सापडतं। सवय दुसरी, साखरेचे सगळे गोड पदार्थ खायचे बंद केले। साखर या विषयावरती मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत। मुळात साखरेपासून तुमच्या शरीराला काहीच न्यूट्रिशन मिळत नाही आणि तुम्हाला ते ऍडिक्शनही लागतं आणि तुमच्या बॉडीमध्ये एक्सेस फॅट स्टोअर होऊन राहतं। मलाही चॉकलेट, सॉफ्ट ड्रिंक, चहा, बिस्किट, टोस्ट, आईस्क्रीम, मिठाई असं भरपूर गोड खाण्याची सवय होती आणि गोड माझं फेवरेट होतं, ते सगळं बंद केलं। पण मग इनफ फॅट लॉस होईपर्यंत मी काहीच गोडाचे पदार्थ खाल्ले नाहीत। आताही मी सणावाराला काही गोडाधोडाचं बनवलं तर त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये थोडं गुळ घालते आणि मग ते खाऊन घेते। तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन चेकआउट करू शकता, मी गुळ घातलेला गाजराचा हलवा किंवा गुळाच्या पाकातले गुलाबजाम असं काही करत राहते। पण लक्षात असू द्या,
फॅट लॉस होईपर्यंत मी काहीच गोडाचं खाल्लेलं नाहीये, नाहीतर तुम्ही गुळावर ताव माराल असं नाही होऊ शकत. ओके, ह्याच आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या लढाया आहेत ज्या आपल्याला लढल्या पाहिजे, त्याशिवाय आपल्याला रिझल्ट मिळत नाही. पॉइंट तिसरा, मुलांचं माइंडसेट असं असतं की आम्ही जिमला जाईन, प्रोटीन खाईन, छान मसल्स बनवेन आणि बॉडी बनवेन. पण तेच आम्हा मुलींचं किंवा बायकांचं माइंडसेट असं असतं की मी एक वेळचं जेवण स्किप करेन, उपाशी राहीन, फक्त फ्रुट्स खाईन, काहीही करीन पण बारीक दिसेन. आता तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आलाय तर तुम्हाला तुमचं हे माइंडसेट बदलावं लागेल. कारण आमचे एक शेजारचे काकू आहेत, त्यांना मी विचारलं काकू जेवलात का? त्या म्हणाल्या अगं नाही ग, मी सावकाश जेवते 4 वाजता, तेही खूप कमी खाते, आत्ताच एक आईस्क्रीम खालाय, मी नाही का जास्त जेवत. बऱ्याच बायकांना असा गैरसमज आहे की त्या उपाशी राहतील किंवा उशिरा खातील तर त्या बारीक होतील. हा खूप मोठा गैरसमज आहे. त्या काकूंनी खाल्लेला आईस्क्रीम न कळत किती कॅलरीज कन्झ्युम केल्यात. त्या एका आईस्क्रीम मध्ये जेवढ्या कॅलरीज असतात ना, त्याच्या बदल्यात आपण 2 चपाती, 1 वाटी भात, 1 ब्लाउज सॅलड आणि 1 भाजी इतकं सगळं खाऊ शकतो. फक्त त्या एका आईस्क्रीमनं तुम्ही इतके कॅलरीज कन्झ्युम करताय. आणि जेवण स्किप करून काय होतं, मसल मास लॉस होतं आणि फॅट जसंच्या तसं राहतं. आणि मग तुम्हाला काय वाटतं, आम्ही एवढं सगळं करतो, कमी खातो, उशिरा जेवतो, तरी सुद्धा आमचं काहीच होत नाही, आम्ही जाड्याच्या जाड्याच आहोत असं वाटतं. त्यामुळे उशिरा खाऊन सुद्धा ओव्हर इटिंग करता, मोठं मोठं चावून खाता. याच्यावरती एक मोठा व्हिडिओ बनवलेला आहे की हाऊसवाईफ्स यांचं वजन का वाढतं आणि ते कमी पण का होत नाही, त्या इतकं उपाशी राहतात आणि कमी करतात खायचं तरी सुद्धा. ह्याच्यावरती मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, ती जाऊन नक्कीच बघा जर तुम्ही हे असले किडे करत असाल तर. आता मुलींचे किडे सांगायचे झाले तर त्या कॉलेजमध्ये जात असतात, त्याच्यामुळे त्या बाहेरचं खूप खात असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीला इनफ न्यूट्रिशन मिळत नाही. त्यात त्यांच्या डोक्यात एक फॅड असतं की आपल्याला स्लिम दिसायचं आहे, त्यामुळे त्या खूप कमी क्वांटिटीमध्ये खातात. मग या सगळ्यांनी काय होतं, त्या बारीक तर होतातच, मसल लॉस तर होतच, पण काय होतं माहितीये, केस गळती, पिंपल्स, ऍक्ने आणि परत अशक्तपणा, हे सगळे प्रॉब्लेम दिसायला लागतात. पॉइंट नंबर 4, एकदा शांत बसा आणि विचार करा किती वर्ष, किती महिने, किती आठवडे आणि किती दिवस लागले आहेत आपली जाडी वाढण्यासाठी. एका रात्रीत थोडीच जाड झालाय तुम्ही. मग फॅट लॉस जर्नी स्टार्ट केल्यानंतर पहिल्या 4 दिवसातच आरशासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं अरे मी कधी बारीकच होऊ शकणार नाही, किती करते तरी होतच नाहीये. त्यासाठी कन्सिस्टन्सी लागते. एका महिन्यात 10 किलो वजन कमी केलं, एका महिन्यात 15 किलो वजन कमी केलं, असलं काहीतरी त्या सोशल मीडियावर बघायचं आणि डिमोटिवेट व्हायचं. बरं चला, तेही किडे करून बघा. उपाशी राहा, खायचं कमी करा आणि एका महिन्यात करा काय ते 10 किलो वजन कमी. आणि नंतर मग बघा हेल्थची किती वाट लागते. तुमचं वजन पुन्हा वाढतं आणि रिकव्हरीला प्रचंड वेळ लागतो आणि नंतर आपल्याला समजतं की आपण किती माती खाऊपणा केलाय. पॉइंट नंबर 5, आपलं वजन का वाढलंय आणि आपल्या कोणत्या चुकीच्या सवयीमुळे वाढलंय, ती सवय सोडणे म्हणजे जाडीचा अंत करणे. आणि सगळ्यात आधी ते लिंबू पाणी, हॉट लेमन वॉटर विथ हनी फॉर वेट लॉस, ग्रीन टी, ऍपल सायडर व्हिनेगर, जिरा वॉटर, असलं काहीतरी प्यायचं आणि त्याच्यावरच डिपेंड राहायचं की हो होणार माझं वजन कमी. काही होणार नाही. हो, ते पिऊन तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि तुमचं पोट साफ होण्यासाठी मदत होते, पण वेट लॉस होतं म्हणून त्याच्यावर डिपेंड राहू नका. त्यापेक्षा या व्हिडिओत मी जे तुम्हाला सांगते ते फॉलो करा, त्याचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. तुमचं वजन हे तुम्ही किती ओव्हर इटिंग करताय, तुम्ही किती स्ट्रेस घेताय, किंवा तुमची गुड क्वालिटी झोप कंप्लीट होते का, किंवा तुम्ही एक्सरसाइज करताय का, किंवा तुम्ही किती अल्कोहोल कन्झ्युम करताय, किंवा तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली आहे की नाही, या सगळ्यावर ठरतं. म्हणून सांगते, त्या लिंबू पाण्याने वगैरे काही होणार नाही. एकदा का तुम्हाला समजलं की आपलं वजन का वाढतंय तर मग तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन लगेच मिळतं. आपल्याला दररोजची कामं करण्यासाठी किंवा काहीही बॉडीची हालचाल करण्यासाठी, मुवमेंट करण्यासाठी, घरातली साधी लादी भांडी धुणी करण्यासाठी किंवा काही छोटी मोठी कामं करण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी एनर्जी लागते आणि ती एनर्जी येते आपल्या खाण्यातून. आणि आपण जेव्हा ओव्हर इटिंग करतो तेव्हा बॉडीला काय वाटतं, आता हे जास्त एक्स्ट्रा खाणं जे आहे त्याचं कदाचित फ्युचरमध्ये आपल्याला कामी येऊ शकतं, म्हणून बॉडी काय करते, ती एनर्जी फॅटच्या स्वरूपात आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवते. मग समजा जर तुमच्या बॉडीला पर डे 2000 कॅलरीजची गरज असेल आणि जर तुम्ही 2500 कॅलरीज कन्झ्युम करताय, म्हणजे एक्स्ट्रा कॅलरीज कन्झ्युम करताय, तर तुमची बॉडी ते एक्स्ट्रा खाणं जे आहे ते फॅटच्या स्वरूपात स्टोअर करून ठेवते. तेच जर तुम्ही तुमच्या बॉडी नीड पेक्षा 500 कॅलरीज कमी खाल, म्हणजे 1500 कॅलरीज कन्झ्युम कराल, तर बॉडी काय करते, जे 500 कॅलरीज कमी पडल्यात ना, त्याच्या बदल्यात तुमच्या बॉडीमध्ये जे स्टोअर फॅट आहे ना,
ते एनर्जीमध्ये कन्वर्ट करते आणि त्याचा वापर त्या 500 कॅलरीजची जागा भरून काढण्यासाठी करते आणि म्हणूनच फॅट लॉसला सुरुवात होते आणि तुमचं फॅट लॉस होतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. एक तर गोड पदार्थ खायचे बंद करा आणि दुसरी गोष्ट संध्याकाळी 7च्या अगोदर तुमचं काय असेल ते डिनर खाऊन घ्या. पॉइंट नंबर 6, मैदा. मैद्यापासून सगळे बनणारे पदार्थ आहेत ते मी सगळे अवॉइड केले. का तर मैद्यापासून काहीच न्यूट्रिशन मिळत नाही आणि मैदा हा सरळ सरळ तुमच्या पोटावरती येऊन फॅटच्या स्वरूपात बसतो हे समजलं आणि मी मैद्यापासून बनणारे सगळे पदार्थ अवॉइड करत गेले हळूहळू, कारण मला रिझल्ट दिसत होते चांगले. मी साखर सोडलेले, मला रिझल्ट मिळाला. मी संध्याकाळी उशिरा खायचं बंद केलेलं तर मला चांगले रिझल्ट मिळाले आणि आता मैदा सोडल्यानंतर ती मी अजून छान होणार आहे हे समजल्यानंतर मी मैद्याचे सगळे पदार्थ खायचे सोडून दिलं. आणि माहितीये, मैदा हा डिरेक्टली तुमच्या पोटावर येऊन बसतो फॅटच्या स्वरूपात आणि उशिरा खाल्लेलं अन्न हे तुमच्या पोटात पडून राहतं. हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला हे सगळं नकोच वाटलं. मग काय, 7च्या अगोदर डिनर घेणे, गोड खायचं तर बंदच होतं, बाहेरचं खायचं बंद होतं, मैद्यापासून असणारे पदार्थ खायचं बंद होतं. हे सगळं छान चालू होतं कन्सिस्टन्सीने. मग जसजशी मी माहिती मिळवत गेले तसं समजलं की मला व्यायामाची सुद्धा गरज आहे अजून फिट होण्यासाठी. मग नंतर मी जिम जॉईन केलं आणि मग मी करत गेले आणि या सगळ्या कन्सिस्टन्सीचा मेळ धरून माझं पोट किंवा माझं वजन, माझ्या शरीरातलं फॅट कधी गेलं मला कळलंच नाही. मग या सगळ्या गोष्टी आनंदाने करत गेल्यामुळे मग ती डिसिप्लिन वाटली नाही. लाईफस्टाईल केव्हा बनली कळलंच नाही. अजूनही ह्याच गोष्टी फॉलो करते. नंतर जिम जॉईन केलं, प्रोटीन फूड्स आणि खूप काय काय असतं नंतर. पण हे जे आहे मी सांगितलेलं आहे ते खूप गरजेचं आहे, ते खूप महत्वाचं आहे. ते आधी करा. उगाच बसल्या बसल्या एखादा बिस्किट पॅकेट संपवला असल्या सवय असतील तर त्या आधी सोडा. मग आता तुम्ही म्हणाल हे सोडा ते सोडा, खातेस काय मग? हे असलं चटर-पटर पॅकेज फूड खाण्यापेक्षा दिवसभरात एक मूठ ड्रायफ्रुट्स किंवा एक बाउल ऑफ फ्रेश फ्रूट खाल्ले की खूप झालं. आणि सणवार असला की काय, थोडं प्रमाणात गुळ घालून गोडाधोडाचं बनवते. आताच दिवाळीला मी विदाऊट शुगर खवा मागवलेला आणि त्याच्यामध्ये थोडंसं गुळ घालून मी मिठाई बनवलेली. हे असे खूप ऑप्शन आहेत. पहिल्यांदा इनफ फॅट लॉस होईपर्यंत काही खाऊ नका, छान फिट व्हा, हेल्दी व्हा, नंतर मग हे सगळं करता येतं. आणि आता मी गोड खायचं बंद करा म्हटलंय म्हणून फ्रेश फ्रूट सुद्धा खायचे बंद करू नका. 1-2 फ्रूट दिवसातून खाल्लेच पाहिजे, ड्रायफ्रूट सुद्धा खाल्ले पाहिजे. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.